हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 70. विरोधाभास भाग 2. विरोधाभास किंवा द्वंद्व या प्रवचनाच्या या दुसऱ्या भागात भगवंत श्रीने श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे सांगितले त्यावरील माऊलींचे भावार्थ दीपिकेमधील निरूपण आता आपण पाहू. याआधी आपण सुखदुःख या द्वंद्वावर प्रवचन क्रमांक 7 ते प्रवचन क्रमांक 15 अशी 9 प्रवचने पाहिली आहेत. येथे त्याशिवाय द्वंद्वावरील अन्य भाष्य पाहायचे आहे. भगवंत श्री सांगतात, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतीही. येथे जे द्वंद्व विरोधाभास सांगितला आहे तो मोठा विलक्षण आणि पाहण्यासारखा आहे. माऊली निरूपण करतात, जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा. ज्या वृत्तींच्या नादी लागून बुद्धी वेडावते, भ्रष्ट होते, तसेच जिला विषयांची गोडी आवड असते त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात. माऊलींनी वृत्तीबद्दल सांगताना एखाद्या गोष्टीची कोणत्याही कारणाने नुसती आठवण झाल्यावर किंवा एखादी गोष्ट ऐकल्यावर ती गोष्ट करावी असे वाटते, ही माणसाची वृत्ती आहे. एखाद्या गोष्टीची आठवण होणे ठीक आहे, परंतु मागे केव्हा तरी अमुक गोष्ट केली होती, तिची आठवण झाल्यावर ती आता परत करावी असे वाटणे ही इच्छा आहे. वास्तवात त्यावेळी जे संचित होते त्याप्रमाणे ती गोष्ट उपभोगायला मिळाली, आपले संचित संपले, आता तीच गोष्ट पुन्हा उपभोगायची इच्छा होणे हे संचितात भर घालणे आहे. हा आपल्या जीवनामधील विरोधाभास आहे. याचप्रमाणे कोणी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही सांगते आणि ते ऐकून आपल्याला तसे करावे असे वाटते, ही इच्छा आहे. ही गोष्ट आपल्या संचितात नसते, तरीही त्याविषयी नुसते ऐकून तसे करावे असे वाटणे हे नैसर्गिक आचरण नाही, हा विरोधाभास आहे. कोणी काही बोलले की ते ऐकून त्यात आपण उपभोग घेण्या इतपत रुची घालण्याचे काही कारण नाही. माऊली पुढे सांगतात की एखादी गोष्ट अन्य काही संबंधाने आपल्या संपर्कात येते आणि यामुळे जेव्हा आपल्याला ती गोष्ट उपभोगावी असे वाटते त्याला इच्छा असे म्हणायचे. वास्तविक असे होण्याचे काहीही कारण नाही. आपण आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून काही गोष्टी करतो, तसेच आपले कर्म करून संपते. परंतु या कर्माच्या निमित्ताने त्या गोष्टीशी असलेला आपला संबंध आपल्याला उपभोगांसाठी उत्तेजित करतो, हे आपल्या संचितात नसते, हा विरोधाभास आहे. जर त्याच्या आहारी जाऊन आपण तो उपभोग घेतला तर ते आपले संचित वाढविणारे असते. माऊली पुढे सांगतात, आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. परंतु आपण विनाकारण एखाद्याच्या प्रभावाखाली येतो आणि आपल्याला इच्छा होते. मन महाकमकुवत आणि भोगप्रवृत्त असते. ते लगेच अशा इच्छित गोष्टीला प्रोत्साहन देत भरीस घालते आणि आता ती गोष्ट कशी मिळवायची या नादाला इंद्रियांना ते कर्म प्रवृत्त करते. आपण आपले सदसदैक बुद्धी हरवून त्या कामाला लागतो, हा विरोधाभास आहे. अशा प्रकारे आपल्या नित्य व्यवहारात घडत असलेल्या गोष्टींमुळे आपले मन सैरभैर होते, ही वृत्ती आहे. यामुळे मनाच्या नादी लागून आपली इंद्रिये नसत्या विषयात रममाण होतात. मग नको ते केले जाते, हातून प्रमाद होतो, आपले संचित वाढते. आपल्या लक्षातही येत नाही की हा द्वेष आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल सांगतो आणि तर ती गोष्ट आपण उपभोगलेली नसली तर ते सांगणाऱ्याबद्दल आपल्याला हेवा वाटतो, कारण मत्सराने त्याचा द्वेष करू लागतो, हा विरोधाभास आहे. मग कधी एकदा ती गोष्ट उपभोगतो अशी टोचणी मन आपल्याला देत राहते आणि आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी संधी शोधू लागतो. जर तशी संधी सहजासहजी मिळाली नाही
तर मुद्दाम तशी संधी निर्माण करून आपण तो उपभोग घेतो. नित्य कर्मयोग सोडून आपण नसत्या उद्योगाच्या मागे धावू लागतो. लक्षातही येत नाही की हा विरोधाभास आहे. वास्तवात अशा प्रकारे द्वेष वाटायचे कारण नाही, कारण जे आपल्या संचितात नाही ते आपल्याला मिळत नसते. तसे न मिळणे हेच आपल्या हितावह असते. परंतु इतरांना मिळालेले आपल्यालाही मिळावे या प्रबळ इच्छेमुळे द्वेष वाटू लागतो. हा विरोधाभास आहे. आता माऊली आपल्याला सुखदुःख म्हणजे काय ते सांगत आहेत. येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की सुख असे काहीही नाही. दुःख तात्पुरते दूर झाले, दुःख कमी झाले, दुःख नष्ट झाले की आपल्याला बरे वाटते. त्या बरे वाटण्याला आपण चुकीने सुख असे म्हणतो. वास्तवात दुःखाचा परिपूर्ण अभाव म्हणजे सुख असते. असे सुख जेव्हा दुःखाशी जराही संबंध नसताना विनाकारण होते तेव्हा त्याला आनंद असे म्हणतात. येथे माऊलींना असा आनंद अपेक्षित आहे. माऊली पुढे म्हणतात, मना वाचे काये जे आपुले आण वाये, देह स्मृतीची त्राये मोडित जेहे. आनंदावस्थेत काया, वाचा आणि मन यांना सदसदेक बुद्धीने आवरले जाते. ती केवळ कर्मयोगासाठी प्रवृत्त होतात. या योगे कर्मयोगात एकचित्त झाल्यामुळे त्यांना देह आणि इंद्रिये यांची आठवणही होत नाही. अशा आनंदावस्थेत जीव तम रज विसरून त्याची केवळ सात्विक वृत्ती दुप्पट बळावते. अशा वेळी देहादी इंद्रिये अंतःकरणात स्थिर होतात. त्यांची भोगवृत्ती क्षीण होते. ती आत्मप्रेरणेने आचरण करतात. हीच आपली वास्तव अवस्था असते. कारण आपण मुळातच आनंद प्रवृत्त, आनंद घन आहोत. संचितामुळे आपला हा मूळ स्वभाव दुःखी होतो. आपण आपल्या मूळ स्वभावापासून दूर होतो. आता देह आणि इंद्रिये यांच्या भोगप्रवृत्तीपासून दूर झाल्यामुळे आपण आपल्या मूळ स्वभावात स्थिर होतो. अशा या आनंदावस्थेत विरुद्ध जेव्हा काया, वाचा आणि मन कर्मप्रवृत्त होतात तेव्हा आपल्याला जे होते त्याला दुःख असे म्हणतात. अशावेळी आपला सात्विक भाव मागे राहून उपभोगांना चटावलेले तम आणि रज गुण कार्यप्रवृत्त होतात. त्यांना देहादी इंद्रियांची साथ मिळते. यामुळे आपली इच्छा आणि त्या इच्छेची पूर्तता करण्याची आपल्यामध्ये असलेली काये, वाचे, मने प्रवृत्ती यामुळे सुखदुःख होते. आता आपल्याला एक वेगळाच विरोधाभास पाहायचा आहे. माऊली निरूपण करतात, आता असंगा साक्षीभूत देही चैतन्याची हे सत्ता, तिये नाम पंडुसुता चेतना येथे. जी संग करत नाही, सलगी करत नाही, जिथे संग तेथे साक्षी राहते आणि असे असूनही जिची देहावर सत्ता आहे तिला चैतन्य असे म्हणतात. हा विरोधाभास आहे. कारण देह चैतन्यामुळे जीवित राहतो, तो चैतन्यामुळे हालचाल करतो. वास्तवात चैतन्य म्हणजे अखंड चळवळ, वळवळ. याचा अर्थ ही देहावर सत्ता गाजवणारी चेतना साक्षी राहून कुठेही रुची न घेता देहसंग करते. अस्थिरतेत स्थिरता साध्य होते. सूर्य पृथ्वीवर फक्त उपस्थित होतो. लगेच पृथ्वीवर असंख्य हालचाली सुरू होतात. सूर्य स्वतः प्रत्यक्ष काहीही करत नाही. कोणाच्या हाताला धरून हालचाल करून घेत नाही. बीजाचा जमीन, पाणी यांच्याशी संबंध आला की त्यामधून कोंब वर येतो. माऊली पुढे म्हणतात, पार्था तिया परी आत्मसंगी इये शरीरी, सजीवत्वाचा करी उपेगू जडा. अशा प्रकारे चैतन्याने संपूर्ण देह ओतप्रत भरलेला आणि व्यापलेला आहे. चेतनेची देहावर पायाच्या नखांपासून डोक्यावरील केसांपर्यंत सत्ता चालते. वास्तवात देह जड, मढे, शव आहे. परंतु तरीही त्यातील चेतनेच्या उपस्थितीमुळे तो जडदेह सजीव होतो. यामुळे आपण जीवित राहतो. हा विरोधाभास आहे. जडदेहाचा हा सजीवपणा जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा तीनही अवस्थांमध्ये पूर्ण कार्यक्षम असतो. दिवसा झोपलेले नसताना तर आपण कार्य करत असतोच, परंतु विशेष म्हणजे झोप लागल्यावरही
आपली चैतन्यावस्था कार्यक्षम असते, म्हणून झोपेत स्वप्न पडते आणि जाग आल्यावर ते आपल्याला आठवते. तसेच गाढ झोपेतही आपला अन्नपचन, रक्ताभिसरण, श्वसन, जीवभाव असणे वगैरे अत्यावश्यक देहव्यापार सुरू असतो. हा विरोधाभास ही योगेश्वराची लीला. यानंतर माऊली धृती म्हणजे काय ते सांगतात. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभावे वैरे, ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते, की तीही ऐक्याते देहासी येती, द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वसती एकी एके एकाते पोखी, निजगुणे गा. पंचमहातत्वांचा परस्पर विरुद्ध स्वभाव असूनही ती गुण्यागोविंदाने एकोप्याने राहतात, परस्परांना सहकार्य करतात. यामुळे ब्रह्मांडाचा कारभार सुरळीत सुरू राहतो. पाण्यामध्ये पृथ्वी विरघळते, तेजापासून पाण्याची वाफ होते, तेजाला वायू विझवतो, आकाश हे सर्व चारही स्वतःत सामावून घेते. याही विरुद्ध पृथ्वी पाण्याला स्वतः जिरवून घेते, पाणी आगीला विझवते, वायू आगीला प्रदीप्त करतो. प्रोत्साहन आणि त्याच वेळेला नियंत्रण अशी पंचमहातत्वे आपल्या देहामध्ये एकमेकांना सांभाळून कार्य करतात. आपला देहकारभार छान सुरू राहतो. पांडव एकत्र राहिले म्हणून भयावह अशा महाभारताचा संग्राम जिंकू शकले. आपली पाचही बोटे कमी जास्त लांबी रुंदीची आहेत, परंतु ती एकत्र येतात आणि यामुळे आपण पंजाने अनेक कार्य करू शकतो. येथे असे नसते. येथे जीवनात अराजकता माजते, परंतु येथे पृथ्वीचे वैर विसरून एकत्र राहून तेथे एकत्र नांदणे होते. सहकार्याने कर्म केले जाते. येथे सर्वस्वाचा विकास होतो. असा हा विरोधाभास ज्या धैर्यामुळे होतो त्याला धृती असे म्हणतात. जेव्हा परकीय शत्रू म्हणून समोर आले तेव्हा कौरव पांडव एक झाले आणि त्याने शत्रूला माघारी पेटाळले. ते म्हणत असत की आपापसात आम्ही 5 आणि 100 आहोत, परंतु परचक्रासाठी आम्ही 105 आहोत. याचप्रमाणे आज भारतात 18 पगड जातीचे लोक राहतात. या सर्वांनी आपापसातले मतभेद, मनभेद, जातीभेद विसरून स्वकीयांसाठी, परकीयांसाठी एकत्रच नांदायला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी यांनी कधीही एकमेकांचा वैयक्तिक द्वेष, मत्सर, हेवा, सूडभाव धरू नये. सर्वांनी देशहितासाठी एकी ठेवावी, तर आणि तरच आपण सर्व आनंदाने राहू. माऊली पुढे सांगतात, आणि जीवेसी पांडवा या 36 मेळवा, तो हा येथ जाणावा संघातो पैगा. यासाठी येथे शेवटी सांगितले आहे की आपल्या देहामध्ये 36 तत्वे आहेत. यापैकी आपण काही पाहिली. ही सर्व तत्वे आपापल्या परी भिन्न आहेत, परंतु एकूण देहाचा विचार करता ती एकत्रित वर्तत असतात. या योगे आपला देहव्यापार सुरळीत सुरू राहतो. या सर्वांच्या एकत्रितपणाला संघातू असे म्हणतात. हरिओम.